प्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन. सध्या अधिक महिना चालू आहे, तर त्यानिमित्ताने विष्णू सहस्रनामावरती एक पोस्ट माझ्याकडे आली आहे, ती वाचून दाखवते. जिथे विष्णू सहस्रनाम तिथे नारायण स्वतः. खालील कथा तुम्ही एक गोष्ट म्हणून वाचा किंवा त्यातून बोध घ्या किंवा विष्णू सहस्रनामाचा महिमा म्हणून समजा. मला यातून जो अर्थ उमगला तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. कथेतला ब्राह्मण जेव्हा विष्णू सहस्रनाम म्हणायचा तेव्हा त्याला जीवनात काहीतरी दिव्य अनुभवी येत होते. पण खरं सांगायचं तर असे अनुभव आपल्यालाही रोजच मिळत असतात, फक्त आपण त्याकडे तसं पाहत नाही. उदाहरणार्थ, कधी आपण ठरवतो की आज बाहेर खायला जाऊया. पैसे कमी असले तरी आपण ते मॅनेज करून समाधान मिळवतोच. घरासाठी रोजच्या गरजा आपण कधीतरी कशा तरी पूर्ण करतच असतो. महागाई आहे, परवडत नाही असं म्हणत असलो तरी आपण थांबत नाही, कारण आपल्या कुटुंबासाठी आपण प्रयत्न करत राहतो. मग मला असं वाटतं, जेव्हा आपण नामस्मरण, श्रद्धा किंवा देवाशी जोडले जातो तेव्हा परवडत नाही, जमत नाही असा जो मनातला ताण असतो ना, तो हळूहळू कमी होतो आणि एक शांत विश्वास निर्माण होतो की आपण सगळं एकट्याने नाही तर एका मोठ्या शक्तीच्या आधाराने जगतो आहोत. त्यामुळे जीवन जास्त हलकं वाटायला लागतं आणि गोष्टी आपोआप सुरळीत होत जातात. कदाचित हे वाचताना थोडं विचार करायला लागेल, पण थोडं थांबून विचार केला तर यात एक शांत सत्य नक्की दिसेल. गरीब ब्राह्मण आणि विष्णू सहस्रनामाची दिव्य कृपा. एक गरीब ब्राह्मण रोज विष्णू सहस्रनाम वाचायचा आणि त्याच्या आयुष्यात एकामागून एक चमत्कार घडू लागले. प्रयागराज जवळच्या एका छोट्याशा गावात केशव मिश्र नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता. मोडकळीस आलेलं घर, फाटलेलं धोतर, घरात अनेकदा अन्नाचा दाणाही नाही, पण एक गोष्ट मात्र कायम होती, त्याची अखंड श्रद्धा. दररोज पहाटे 4 वाजता गंगा स्नान करून तो पिंपळाखाली बसायचा आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा. एकही दिवस खंड नाही. पाऊस, आजार, उपासमार काहीही असो, तो म्हणायचा, लक्ष्मी चंचल आहे पण नारायण अचल आहेत. एकदा घरात 3 दिवस अन्न नव्हतं. मुलगी तापाने फणफणत होती, पत्नीच्या डोळ्यात अश्रू. पण केशव नेहमीप्रमाणे पाठासाठी गेला. घरी परत आला तर आश्चर्य वाटलं. ज्या गायी महिन्यापासून दूध देत नव्हत्या त्या भरभरून दूध देत होत्या. घरात ना तांदूळ ना साखर, तरी पत्नीने तुटक्या हंडीत फक्त गंगाजल टाकून चूल पेटवली. थोड्या वेळाने झाकण उघडलं आणि हंडीत सुगंधी केशरी खीर भरलेली होती. म्हणतात त्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने 3 दिवस तीच खीर खाल्ली. पण हंडी रिकामी झाली नाही. पुढे गावात दुष्काळ पडला, विहिरी आटल्या. पण विष्णू सहस्रनाम म्हणताना केशवच्या अंगणातील कोरड्या विहिरीतून अचानक गोड पाणी वाहू लागलं. लोक दूर दूरून पाणी घेण्यासाठी येऊ लागले. एकदा श्राद्धासाठी घरात काहीच नव्हतं. केशवाने फक्त तुळशी आणि गंगाजल ठेवून सहस्रनाम सुरू केलं आणि म्हणतात क्षणात केळीच्या पानांवर 56 भोग प्रकट झाले. लोक त्याला चमत्कार म्हणत होते, पण केशव फक्त एकच म्हणायचा, मी चमत्कार करत नाही, नाम स्वतः चमत्कार आहे. काळ गेला. त्याचं छोटंसं घर पुढे नारायण सेवा आश्रम बनलं, जिथे रोज शेकडो लोकांना अन्न, औषधं आणि आधार मिळू लागला. या गोष्टीचं सार खूप सुंदर आहे. देवाचं नाम फक्त शब्द नसतं, ती ऊर्जा असते. श्रद्धा खरी असेल तर मार्ग नक्की सापडतो आणि जे वाटतात त्यांचं भांडार कधीही रिकामं राहत नाही. विष्णू सहस्रनाम हे एक फक्त स्तोत्र नाही आहे, ती मन शांत करणारी, श्रद्धा जागवणारी
आणि जीवनाला आधार देणारी शक्ती आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ही कथा ऐतिहासिक सत्य आहे की भक्तिभावातून निर्माण झालेली प्रेरणादायी गोष्ट हे प्रत्येकानं आपल्या श्रद्धेनुसार ठरवावं. पण एक गोष्ट मात्र नक्की, विष्णू सहस्रनाम, नामस्मरण, श्रद्धा, सेवा आणि सकारात्मक विचार यामुळे मनाला शक्ती, शांतता आणि जगण्याला आधार नक्की मिळतो. कदाचित चमत्कार बाहेर घडत नसतील, पण मनातले अंधार दूर होणं हाही एक मोठा चमत्कारच आहे, नाही का? मंडळी, ही पोस्ट मी लिहिलेली नाही, पण मी जेव्हा ही वाचली तेव्हा मला खरंच असं वाटलं की खरंय, श्रद्धा पाहिजे माणसाला. आपण काहीच करत नाही, सगळं देव आपल्याकडनं करून घेत असतो आणि आपल्यासाठी जे योग्य असतं तेच करत असतो. तेव्हा देवावरती श्रद्धा पूर्णपणे अगदी ठेवून आपलं काम आपण करत राहायचं. त्याचा आपल्याला नेहमी आपल्यासाठी फायदाच होणार हे नक्की. आवडली असेल तर नक्की कळवा मला. धन्यवाद.